हलताना पब्लिक, आज तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आजचा आपला जो विषय ना तो आहे खत नियोजनाचा. ॲक्च्युली विषय असा होता की आपण जी तुतीची लागवड केली ना, तर त्याच्यासाठी आपण सगळं ऑर्गॅनिक वापरायचं आपलं ठरलं होतं. पण एक गोष्ट जी लक्षात येते ना ती ही आहे की ऑर्गॅनिकमध्ये जो रिझल्ट असतो ना तो लगेच आपल्याला मिळत नाही. आणि त्या ऑर्गॅनिकमध्ये सुद्धा खत वगैरे, शेणखत वगैरे, गांडूळ खत वगैरे ना, तर त्याची क्वांटिटी वगैरे जास्त थोडीशी टाकावी लागते. कारण की हा जो कर बोलतो ना आपण, जो एक शेतातला मातीमधला जो एक कार्बनचा वगैरे हे असतं, तो सुधारण्यासाठी थोडा वेळ जाणार. कारण की जमीन आजारी पाडण्यासाठी खूप कालावधी गेला आहे, तर ती बरी होण्यासाठी सुद्धा खूप कालावधी जाणार आहे. तर त्याचा आपण उपचार करणारच आहोत, आपण त्याच्यामध्ये जाणारच आहोत. पण थोडासा आपल्याला ना त्याला एक केमिकलचा वगैरे आपण जो बोलतो ना तो डोस थोडासा द्यावा लागणार आहे. केमिकलचा वगैरे म्हणजे कोणते, तर आपण थोडीशी खतं आणलेली आहेत आणि ती आपण आता त्यांना सोडणार आहोत. आता हे तुम्ही मला कसं सुचलं, म्हणजे मी डॉक्टरांशी चर्चा केली, तुतीच्या डॉक्टरांशी. आणि त्याच्याशी मला असं कळलं आहे की त्यांना थोडंफार ग्रोथ होण्यासाठी ना, जोपर्यंत ते त्यांचा पूर्ण देठ वगैरे, त्याचा बुंधा वगैरे, त्यांचे मुळे वगैरे जोपर्यंत अपग्रेड होत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला हे करावंच लागणार आहे. दुसरा एक विषय असा की आपण खतं टाकणार आहोत म्हणजे प्रॉपर असे फेकून फेकून नाही टाकणार आहोत. म्हणजे आता हे काय करतात की पूर्ण एक एकर जर क्षेत्र आहे, त्या एक एकर क्षेत्रासाठी मग तुम्ही युरिया 50 किलो वापरणार, 50 किलो बाकीची खतं वापरणार. म्हणजे क्वांटिटीमध्ये तुम्ही टाकता वगैरे, त्याचा खर्च जास्त वगैरे होतो. आणि ते तुम्हाला वाटतं तेवढं हे नाही आहे, कारण कालांतराने ना ती माती मृत माती होत जाते या सगळ्या गोष्टीमुळं. त्याच्यामुळंच आपण द्यायचा खताचा डोस द्यायचा, पण आपल्याला तो औषधांच्या सारखा द्यायचा. एखादा आपल्याला, आपण जर आजारी असलो ना, तर आपण कसं औषधं घेतो एका लिमिटेड मात्रेमध्ये, त्याची सवय पण जास्त आपल्याला चांगली नाही. आपण ते ड्रग्स ॲडिक्टेड करतो एक प्रकारे, गांजेडी, आपल्या भाषेमध्ये काय गांजेडी करतोय तिला. म्हणजे सवय लावतोय की हे घेतल्याशिवाय ती ग्रोथ नाही करणार. आपल्याला जर खोकला वगैरे येत असेल तर आपण काय करतो, एक छोटंसं कप सिरपमध्ये घेतो आणि त्या मात्रेने घेतो, जेणेकरून खोकला पण जातो आणि आपल्याला त्याची सवय पण होत नाही. तर त्याचप्रमाणे आपण आता यांना पण देणार आहोत. आपण सगळ्या तुतीच्या याला ना ड्रिप हे केले, त्यामुळे काय होणार आहे की आपल्याला कमी याच्यामध्ये सुद्धा ना प्रॉपर आपलं हे होणार. म्हणजे 50 किलोची आपल्याला आवश्यकता नाही, 2 किलो पुष्कळ झालं. पाण्यामध्ये 200 लिटरच्या बॅरलमध्ये आपण ते मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर ते सोडणार आहोत डायरेक्ट ड्रिपच्या माध्यमातून. त्याने काय होतं, डायरेक्ट मुळांच्या इथे गेल्यामुळं ना जास्त ते पूर्ण याच्यामध्ये पण जात नाही आणि झाडाला पण ते डायरेक्ट उचलता येतं. तर मग आता आपण कोणती खतं देणार आहोत ना त्याविषयी बोलूयात. तर मी 19-19-19 देणार आहे, 2 किलो. 19-19मुळं काय होईल की झाडाला ना आवश्यक ते हे मिळतील, आवश्यक घटक मिळतील आणि त्याला फुटवा व्हायला ना मदत मिळेल. त्याच्यानंतर आपण 12-61 देणार आहोत, 2 किलो. 12-61ने काय होईल की त्याचा जो खालची ते मुळं वगैरे वाढण्यासाठी, त्याचा बुंदा वगैरे, म्हणजे बाकीचे अपग्रेड होण्यासाठीच्या त्या गोष्टी त्याला मिळतील. ह्या NPKच्या मधल्याच गोष्टी आहेत बरं का, त्याच आपल्याला त्यांना प्रोव्हाइड करायच्या. फक्त आपण मोठ्या क्वांटिटीमध्ये नाही देते, तर छोट्या पातून देतो, ज्याने काय होणार की रिझल्ट पण दिसेल आणि आपल्याला ना मातीमध्ये सुद्धा जास्त काही करायला लागणार नाही. कारण की याच्यानंतरचं मी पूर्ण नियोजन आपलं थोडं हे औषधारूपाने आपण देणार आहोत. त्याच्यानंतर आपण देणार आहोत युरिया 2 किलो देणार आहोत. जास्त नाही देणार, 2 किलो देणार आहोत याच्यामध्ये. हे सगळं मिक्सचर याच्यामध्ये देणार आहोत. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की ॲडमध्ये काय देणार आहोत. तर ॲडमध्ये आपण हे मायक्रोन्यूट्रिएंट्स देणार आहोत त्यांना. याच्यामध्ये काय आहे की झाडाला जे आवश्यक लागतात ना घटक, ते सगळे याच्यामध्ये असतात. तर हे सगळे आपण पाण्यामध्ये मिक्स करून देणार आहोत. आपण आपलं जे शेत आहे ना ते 2 एकरचा प्लॉट आहे आपलं. 2 एकरच्या प्लॉटमध्ये आपण काय केलं आहे की 3 फाटे बनवलेत. 3 फाट्यामध्ये आपण प्रत्येकाला 3 ड्रम देणार आहोत. 3 ड्रम म्हणजे 1, 2, 3 अशा याने 3 ड्रम देणार आहोत. तर त्या 3 ड्रमांमध्ये हे मी पूर्ण घेऊन आलो, म्हणजे वजन वगैरे सगळं करूनच आलो. त्याच्यानंतरचं ह्युमिक याने काय होतं, तर मुळं वाढण्याला ना, नवीन झाडांना मुळं वाढायला खूप मदत होते. तर आता आपलं खाली ना खुरपण्याचं काम चालू आहे. खुरपायचं यासाठी गवत झालं नाही असं नाही आहे, बट झाडाच्या बुंद्यापाशी किंवा आजूबाजूला जे हे आहेत ना, तर ते स्पर्धा लागते त्यांच्यामध्ये. आणि मग ते काय करतात की झाडाला घ्यायच्या अगोदर तेच हे करतात, कारण गवतामध्ये लई ताकद आहे बाई. आत्ता पण आजूबाजूला तुम्ही माझ्या पक्षा ना, तर गवत याला मरण नाही आहे. तर याला आपण फक्त कमी वगैरे करू शकतो. तणनाशक वगैरे मी फवारणार नाही आहे, तर ज्याच्यामध्ये खुरपणीच्या याच्यामध्ये आणि आपल्या रोटावेटरच्या वगैरे याच्यामध्ये होणार आहे. केमिकलपासून जेवढं लांब राहता येईल ना तेवढा मी प्रयत्न करणार आहे. तर ह्या गोष्टी आता सध्या ह्या फक्त ह्या स्टार्टिंगच्या गोष्टी आहेत, जोपर्यंत झाड तुमचं एकदा होत नाही. एकदा त्यांनी मुळं वगैरे पकडले का मग त्याच्यानंतर ह्या गोष्टींची आवश्यकता नाही लागणार. मग आपण शेणखत, गांडूळखत यांच्यावर फोकस करणार आहोत. तर हे आपलं ह्युमिक, आपलं मायक्रोन्यूट्रिएंट, हा युरिया, 19-19,
वगैरे जी शेती वगैरे करतात ना, त्या भरपूर जणांना माहीत असेल की ही मात्र काहीच नाही आहे. लोक ॲक्च्युली आता जर मला डायरेक्ट असं टाकायचं असतं ना, तर मला 50 किलो 100 किलोचे लागले असते, पण त्याचं आपलं 2 किलोत काम होते. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता. थोडंसं ह्या गोष्टींकडे आपण आता लक्ष द्यायला पाहिजे. झाडं होत आहेत माझी प्रॉपरमध्ये, हे होत आहेत. फक्त कसं की प्रत्येक झाडाला थोडासा फुटवा अजून हवा आहे, कारण की आपल्याला बॅच काढायची असेल ना, तर त्याला कमी पाला पडता कामा नये. सो त्याच्यामुळे आपण आता हा थोडासा त्याला डोस देणार आहोत. आणि प्रत्येक 15-20 दिवसांनी किंवा 30 दिवसांनी म्हणजे एक नियोजन बनवून, एक टाइम टेबल बनवून ना, थोडे थोडे आपण त्यांना आता हे मी अजूनही सांगतो, हे गोळ्या औषधांसारखं फक्त औषध दिल्यासारखं द्यायचं, जेवण दिल्यासारखं द्यायचं नाही आहे. त्यांना ही सवय लावायची नाही आहे. सवय सगळ्यांना लागते. ॲडिक्ट बोलतो ना आपण, ते की मातीला पण आपण एक ॲडिक्ट केलं आहे. बागायतदारांनी वगैरे त्याच्यामध्ये ना सारखे फवारण्या वगैरे हे ते करून ना आपण त्यांना एक प्रकारे आता सवय लावली, आणि ती सवय खूप वर्षांची, ती लगेच नाही सुटणार आहे. तर मातीमध्ये काम करायला लागेल. मातीमध्ये सेंद्रिय कर्ब जो असतो ना, तो आपल्याला वाढवायचा आहे. आता तुम्ही काय करता की पालापाचोळा, लाकडी लोकडे जे काही तुम्हाला भेटेल सगळं पेटून देता डायरेक्ट, किंवा फेकून देता शेताच्या बाहेर. पण ॲक्च्युली ते हवंच आहे. शेतामध्ये त्या गोष्टी पाहिजे, जेणेकरून काय होईल की 2 मिनिट तुम्हाला काहीतरी दाखवतो. काय नाही, कोल्हे होते ते. तेच सांगायचं होतं की आपल्या इथं वन्य प्राण्यांचा पण वावर आहे, आणि याच गोष्टीसाठी मी तुतीची निवड केली. कारण की बाकीच्या यांना ना पिकांना प्राणी वगैरे त्रास देतात, पण तुतीला शक्यतो त्रास देतच नाही, कारण की त्याची पाणी खायला तुरट वगैरे असतात. जर शेळ्यांना वगैरे गायांना जर सवय लावली तर ते खातात, नाही तर तेही खात नाही. आता ही डोसाची आपण शेताच्या मातीची विषयी आपली चर्चा चालू होती की मातीवर आपल्याला ॲक्च्युली काम करायचं. जर तुमची मातीचा सेंद्रिय कर्ब चांगला असेल ना, तर तुम्हाला खतांची आवश्यकता सुद्धा पडणार नाही. अगोदरच्या याच्यामध्ये कसं होतं की आपण नवीन वाहन वगैरे, सगळ्या गोष्टी मान्य आहे, मला सगळ्या गोष्टी मान्य आहे, बट तरीसुद्धा आपल्याला एक खर्च कमी पड. आज आपलं होतं आहे काय, लेबर कॉस्ट जास्त जाते. ठीक आहे, मी खुरपायला वगैरे आता माणसं आणतो आहे, कारण की आपण आता आपला रोटावेटर वगैरे काही घेतलेलं नाही आहे. सो मग ज्यावेळेस आपण ते घेऊ त्यावेळेस एकदाच काहीतरी आपले खर्च होईल, बट प्रॉपर हे होईल. आणि त्याच्यानंतरचे तुतीच्या याच्यामध्ये एकदा त्याची लागवड झाली म्हणजे त्याच्यासारखं तुम्हाला काही पिकांसारखं त्याच्यासारखं ट्रॅक्टर वगैरे घालून फाळण्या करायला, मशागती करायला ते काही सारखं हे लागत नाही. खर्च वाचतो. ओके. त्याच्यानंतर आपलं जे शेड वगैरे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. हा वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, याच्यामध्ये आपल्याला जास्त खर्च येणार नाही, आणि घरातले 2-3 व्यक्तीसुद्धा प्रॉपर हँडल करू शकतात. आता फक्त इन्कमचं जे आहे ना, तिथं येऊन प्रश्न वाटतो की हे सगळं मी करतो तर इन्कमचं काय. तर ठीक आहे, मी ते तुम्हाला सगळं दाखवेलं त्याच्यामध्ये, कारण की हा माझा मोठा डिसिजन होता, आणि त्याच्यातून मेन म्हणजे आपल्याला इन्कमचंच काम करायचं होतं. बघूयात, करूयात. तर आता आपण हे डोस यांना देऊयात, आणि त्याच्यानंतरचा पुढच्या याला लागू. ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवतो पुढच्या प्रोसेसमध्ये ते. ॲक्च्युली याच्यामध्ये पण तेच आहे, फक्त मी कसं मापाने केलं होतं प्रत्येक फाटाच्या हिशोबाने. आता मला फक्त हे मिक्स करायचं आहे आणि पाण्यामार्फत सोडून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण एक जुगाड केला आहे. जुगाड म्हणजे कसं की मोटर, पाणी सोडण्यासाठी ना, म्हणजे ड्रमातलं पाणी वगैरे सोडण्यासाठी, जे काही मिक्सचर वगैरे औषधं सोडण्यासाठी ना, शेतकऱ्यांना मोटरीची आवश्यकता लागते. बट आपल्याला मोटरची आवश्यकता लागत नाही आहे. का? तर आपली जी टाकी आहे ना पाण्याची वगैरे, ती जरा हाईटला आहे, वर आहे, आणि आपला जो प्लॉट तुम्हाला माहीत असेल तर तो खाली. तर ग्रॅव्हिटीच मेन काम करते. आपण फक्त वॉल केले, ड्रम थोडा हाईटला ठेवला ना, त्याच्यामध्ये ते आपोआप पाणी निघून जातं. त्याच्यामुळे आपला तो एक खर्च वाचलेला आहे. इन फ्युचर जर मला वाटलं तर मोटरवर सुद्धा मी घेऊ शकतो, पण अजून त्याची आवश्यकता नाही. ठीक. तर ही आहे आपली पाण्याची टाकी. बोरचं आणि आपल्या विहिरीचं पाणी ना आपण याच्यात स्टोअर वगैरे करून ठेवतो, जेणेकरून ज्यावेळेस लाईट वगैरे नसेल तर इथूनच पाणी आपलं जातं. आता त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, पाईपाला हे बघा इथे वॉल लावला आहे, जेणेकरून हा वॉल चालू केला का पाणी या नळी वाटे ना या बॅरेलमध्ये घेतो आपण, आणि बॅरेलमध्ये औषधं वगैरे मिक्स करून ना हीच नळी पुन्हा जॉईन करून खाली जो आपण पाईप नेला आहे त्या पाईपाला तिथे एक वॉल केला आहे, तिथं कनेक्ट करतो. आणि हे सगळे औषधं वगैरे हे पहा, असं. ठीक आहे. सो आता आपण ना औषधं सोडून घेऊयात. मी वजन वगैरे माझ्या मापाने करून आलो आहे, तुम्ही तुमच्याने टाकू शकता. हे आहे ह्युमिक, याने मुळांच्या ग्रोथसाठीचा हे होतं. ठीक आहे. मायक्रोन्यूट्रिएंट
1261. तुम्ही हे विचार करत असाल ना की सगळे एकत्र का देतोय. आता हे मी सगळे एकत्र यासाठी देतोय की आपण अधूनमधून पण औषधं सोडतो आणि हे काही जास्त नाही देते आपण, 1-2 किलो देतो. त्याच्यामुळे आपण हा मिक्सर डोस देतोय. असं काही हे नाही की एक करून द्यायला पाहिजे म्हणून, त्याच्यामुळे आपण हे मिक्स देतोय. 19 NPKचे हे सगळे स्त्रोत हे पुरवतं. NPKचे 19 याच्यामधले. आणि लास्ट हा युरिया शक्यतो टाकायचा नाही, पण आता सध्या आपल्याकडे ऑप्शन नाही आहे म्हणून, आणि आपण जास्त नाही टाकत. आणि त्याच्यानंतर आपण फक्त मिक्स करणार आहोत आणि नळी याला जॉईन करून सोडून देणार आहोत. तर जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडत असतील ना तर कमेंट वगैरे करा. तुम्हाला कशाविषयी माहिती वगैरे पाहिजे असेल त्याविषयीचं विचारा. अजून काही माहिती तुम्हाला असेल तर ती मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.